नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर गणपतीचं आगमन झालेलं आहे, गौरीचं आगमन झालेलं आहे। सर्वांना गणपतीच्या गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा तर देऊन झालेल्याच होत्या। गौरीचं आगमन झालेलं आहे, तर त्या सणाच्या सुद्धा ना तुम्हाला खूप 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 या ठिकाणी शुभेच्छा। आणि खऱ्या अर्थाने गणपती आणि गौरीचा आशीर्वाद तुम्हाला जर मिळवायचा असेल तर त्यांची पूजा अर्चा ही तर करायचीच आहे। आपले जे संस्कार आहेत, आपली जी संस्कृती आहे ती तर पार पाडायचीच आहे, त्या गोष्टी सोडायच्या नाहीत। मात्र जी गोष्ट धरून ठेवायची तो म्हणजे अभ्यास, आणि हा अभ्यास सातत्यपूर्णपणे तुमचा चालू ठेवायचा आहे। आणि याच गोष्टी तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवतात आणि तुम्हाला सर्वांपेक्षा आहे ना एक पाऊल पुढे ठेवतात। तर निश्चितपणे ना तुम्ही मेरिट लिस्टमध्ये बसाल, तुमची पोस्ट निघेल, तुमचं स्वप्न पूर्ण होईल। तुम्हाला त्या गौरीचा आणि गणेशाचा आशीर्वाद प्रत्यक्षामध्ये तेव्हा मिळेल जेव्हा तुम्ही तुमचं कर्म सोडणार नाही। धर्म आणि कर्म एक साथ काय चालतील, एकाच गाडीचे दोन चाक आहेत असं म्हणता येईल, एकाच काय म्हणू शकतो आपण, एकाच रथाचे दोन चाक आहेत असं म्हणता येईल। तर आपलं कर्म विसरायचं नाही, कर्म लक्षात ठेवायचं आहे। आणि सर्वांनी जरी आज सणाचा दिवस असला तरी सुद्धा आहे ना, आज दुपारी मी थोडासा वेळ काढलेला आहे तुमचा लेक्चर शूट करण्यासाठी। मी तुम्हाला जसं की प्रॉमिस केलं होतं, तुम्हाला वचन दिलेलं होतं की मी या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे आहे ना कसर सोडणार नाही। हे जी व्हिडिओ लेक्चर सिरीज जी अविरतपणे चालू ठेवायचे त्यासाठी। ओके, चला तर मग सुरुवात करूयात जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओ लेक्चरला। तर आज आपण बघतोय नफा आणि तोटा, प्रॉफिट आणि लॉसच्या भाग 16 मध्ये आपण PYQ बघतोय। पोलीस भरतीचे पेपर म्हणजे PYQ झाल्याच्या नंतर बाकी इतर स्पर्धा परीक्षांचे जे क्वेश्चन्स होते त्यांचा आढावा घेत होतो। जवळपास 2 लेक्चर याच्यावरती सुरू झालेत। आजचा लेक्चर 3rd लेक्चर आहे याच्यावरचा, आणि आणखीन 3 ते 4 लेक्चर्स याच्यावरती होतील असं कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं। आणि जसं की विद्यार्थी परत विचारतात, सर हे अमक्या परीक्षेसाठी उपयोगी आहे का, तमक्या परीक्षेसाठी उपयोगी आहे का, थंबनेल हटवून मी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे। सर्व प्रकारचे ना पेपरचा या ठिकाणी उल्लेख होता, एक्झामचा उल्लेख होता, तो याच्या आधी होता जो की काढून टाकलेला आहे। आणि सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे लेक्चर सिरीज उपयोगी असेल असं मी तुम्हाला सांगितलं होतं। तर त्याच्यामुळे कुठलाही पेपरचा तयारी करणारा विद्यार्थी असेल, TET असेल, टेट असेल, पोलीस भरती असेल, तलाठी असेल, लिपिक टंकलेखक असेल, वनसेवा असेल, ग्रुप B असेल, ग्रुप C असेल, राज्यसेवा असेल, तर सगळ्या परीक्षांना समोर ठेवून एक प्रकारे ना असा सिलेबस फ्रेम या ठिकाणी केलेला आहे की जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला याचा निश्चितपणे उपयोग होईल। ओके, चला तर डाऊट क्लिअर असतील माझ्या मते, हातामध्ये नोटबुक असेल, पेन असेल आणि नोट्स प्रिपेअर करण्यासाठी आहे ना सर्व विद्यार्थी या ठिकाणी तयार असतील। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या फर्स्ट क्वेश्चनला। तर आजचा फर्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 21। एक वस्तू ₹150 ला विकल्यावर खरेदीच्या 1/6 एवढा नफा होतो, तर वस्तूची खरेदी किंमत किती? आता प्रश्न जर तुम्ही बघितलात तर पहिले 2 लेक्चरचे आले 1 to 20 पर्यंतचे जे क्वेश्चन झालेले त्या क्वेश्चन्समध्ये प्रश्नांचे प्रकार आहेत किंवा काठिण्य पातळी ती थोडी आहे ना वाढत चाललेली आहे। ओके, तर आजचा प्रश्नाचा प्रकार बघून तुमच्या लक्षात आलेला असेल। हा प्रश्न आला होता वनसेवा पूर्व परीक्षा 2016च्या पेपरमध्ये। एक वस्तू 150 ला विकल्यावर खरेदीच्या 1/6 एवढा नफा होतो, तर वस्तूची खरेदी किंमत किती असं विचारले। तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्या पद्धतीने काय खरेदीचा नफा जो आहे, नफा किती झालेला आहे खरेदीच्या 1/6 एवढा, सॉरी तोटा जो आहे, तोटा किती झालेला आहे खरेदीच्या 1/6। तर डायरेक्ट या ठिकाणी तोटा जो होत असतो, तोटा नेहमी कशावरती होत असतो, तोटा हा नेहमी खरेदी किमतीवरती होत असतो, त्याचा विक्री किमतीशी काही संबंध असत नाही। तर तोटा जर खरेदी किमतीवरती झालेला आहे आणि खरेदीच्या 1/6 एवढा तोटा झालेला असेल तर याची खरेदी किंमत किती आहे, ₹6, आणि तोटा किती रुपये झाला, ₹1 एवढा झालेला आहे। हे डायरेक्ट आपल्याला लिहिता येतं। किंवा तोटा आणि खरेदी, तोटा हा खरेदी किमतीच्या 1/6 एवढा आहे, तर तोटा बरोबर ₹1 आणि खरेदी किंमत बरोबर ₹6। मी सध्या याला रुपये म्हणतोय, मात्र याला आपल्याला आहे ना क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना गुणोत्तर गृहीत धरायचं आहे। ओके, गुणोत्तर आणि प्रमाण हा चॅप्टर ऑलरेडी आपला झालेला होता। किंवा दुसऱ्या पद्धतीने काय, जे विधान दिले त्या विधानाला आहे ना स्पष्टपणे जसं दिलंय तसं लिहून घेऊ आपण। तर खरेदीच्या 1/6 एवढा नफा, सॉरी तोटा, खरेदीच्या 1/6 एवढा तोटा, तोटा हा झालेला आहे किती, खरेदी किमतीच्या किती 1/6। तर खरेदी किंमत इकडे गुणाकारात आहे, बरोबर चिन्हाच्या अलीकडे कुठे जाईल भागाकारात, तोटा भागिले खरेदी किंमत,
बरोबर किती असेल 1/6. समजतंय सगळ्यांना या ठिकाणी? जे मी डायरेक्ट लिहिलं होतं ते या ठिकाणी इक्वेशन लिहून इक्वेशनला कन्वर्ट करून या ठिकाणी लिहिलेलं आहे. तोटा बरोबर 1 रुपये असतो आणि खरेदी किंमत बरोबर 6 रुपये असते. ओके, गुणोत्तर भेटले आपल्याला. तर एक वस्तू कितीला विकली? 150ला विकली. तर 150 ही काय आहे? विक्री किंमत आहे त्याची. 150 काय आहे? विक्री किंमत. म्हणून वस्तूची विक्री किंमत बरोबर किती आहे? 150 रुपये आहे. मात्र गुणोत्तरामध्ये विचार करा, जेव्हा खरेदी किंमत 6 रुपये असते त्यावेळेस तोटा किती रुपये झालाय? 1 रुपये झालाय. 6 रुपयाची वस्तू 6 रुपयाच्या वस्तूवरती जर 1 रुपये तोटा झालेला विकल्याच्या नंतर म्हणजे ती वस्तू विकली किती रुपयाला असेल? 5 रुपयाला असेल. 6 रुपयाची वस्तू आहे आणि तोटा झाला 1 रुपये, तर विक्री किंमत काय असेल? 5 रुपये असेल. म्हणजेच विक्री किती असेल? 5x बरोबर 150. x ची व्हॅल्यू निघेल. एका गुणोत्तराची किंमत 5 1 5 5 3 15. x बरोबर किती आले? 30 आले. x बरोबर किती आला? 30 आला. तर आपल्याला काय विचारलं होतं? खरेदी किंमत. आता ही जी खरेदी किंमत आहे, खरेदी किंमत ही किती गुणोत्तर आहे म्हणून सांगितले? खरेदी किंमत ही किती? 6x गुणोत्तर आहे. 6x. एका गुणोत्तराची किंमत 30 आली, तर 6 गुणिले 30 करा, 6 3 18. 180 रुपये. तर वस्तूची खरेदी किंमत किती? असं विचारलं होतं. तर ते आहे 180 रुपये. पर्याय क्रमांक 4 हा या प्रश्नाचं काय आहे? उत्तर आहे. दोन्ही मेथडनी प्रत्येक वेळेस आहे ना प्रत्येक क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलंय. पर्सेंटेज मेथडनी पण सॉल्व्ह केलंय आणि गुणोत्तर प्रमाण या मेथडनी पण सॉल्व्ह केलेलं आहे. चलो, तर हा आहे क्वेश्चन नंबर 2 आपल्या स्क्रीनवरती. क्वेश्चन नंबर 22. ओके, 22 नंबरचा प्रश्न आहे. 13 वस्तूंची खरेदी किंमत ही 11 वस्तूंच्या विक्री किंमती इतकी असल्यास शेकडा फायदा किती? असं विचारले. 13 वस्तूंची खरेदी किंमत ही 11 वस्तूंच्या विक्री किंमती एवढी आहे. 13 वस्तूंची खरेदी किंमत आणि 11 वस्तूंची विक्री किंमत हे दोन्ही कशी आहेत? बरोबर आहेत. ओके, चलो, विक्री किंमतीला आपण छेदात आणू शकतो किंवा खरेदी किंमतीला आपण पलीकडे घेऊन जाऊ शकतो. तर आपण काय करू? विक्री किंमतीला आणू यावेळेस. खरेदी किंमत इथंच असेल अंशामध्ये, पलीकडे विक्री किंमत गुणाकारात आहे, ती कुठे? छेदामध्ये. विक्री किंमत बरोबर चिन्हाच्या पलीकडे. या ठिकाणी 11 आहे, 11ला असंच असू द्या. हा जो गुणाकारातला 13 आहे त्याला पलीकडे घेऊन चला, हे 13 रुपये. म्हणजेच काय झालं? खरेदी किंमत 11 रुपये असताना विक्री किंमत किती आहे? 13 रुपये. खरेदी किंमत 11 रुपये असताना विक्री किंमत 13 रुपये आहे. तर नफा बरोबर किती झालाय? नफा बरोबर झालाय 2 आपल्याला. ओके, तर आपल्याला काय काढायला सांगितलंय? शेकडा फायदा किती, म्हणजेच शेकडा नफा किती असं विचारलेलं आहे. शेकडा नफा काढत असताना झालेला नफा हा खरेदी किंमतीच्या तुलनेत आपण काढत असतो. नफा जो झालेला असतो शेकडा नफा, तो नेहमी कशावरती अवलंबून असतो? खरेदी किंमतीवरती. खरेदी किंमत किती आपली? 11 या ठिकाणी गुणिले 100. ओके, चलो, तर 200 भागिले 11 लिहून घेतो. ओके, 11ने भाग द्या. कितीचा भाग जाईल? या ठिकाणी 11 1 11. ओके, राहिले किती याच्यामधले? या ठिकाणी 11 गेल्याच्या नंतर 9 राहतात. 90 कितीचा भाग जातो? 11 8 88. किती? 11 8 88. राहिले किती? 2. तर 18.2/11%. किती? 18.2/18%. एकच पर्याय 18.2/11%. ऑप्शन नंबर 2 हे काय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि हा क्वेश्चन विचारला गेला होता कर सहाय्यक मुख्य परीक्षा 2019 मध्ये. ओके, इझिली सॉल्व्ह होते. क्वेश्चनचा एखादा टाईप बघा. हा क्वेश्चन पोलीस भरतीला पण विचारला जातो. हा क्वेश्चन ग्रुप बी प्रीला पण विचारला जातो. हा क्वेश्चन ग्रुप सी प्रीला पण विचारला जाईल. हा टॅक्स असिस्टंट मेन्सला पण विचारला जातो. हा लिपिक टंक लेखक मध्ये पण विचारला जातो. क्वेश्चनचा मी काय तुम्हाला सांगितलं होतं, मॅथमॅटिक्सचा कुठलाही एक रिलिजन किंवा एक धर्म असत नाही. कॉन्सेप्ट शिकलेली आहे. हा कुठल्याही पेपरमध्ये उद्या क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून येणार. मात्र त्यासाठी आवश्यक आहे तुम्हाला गणिताचा एक प्रकारे सार संपूर्ण समजला पाहिजे, किंवा पर्सेंटेज चॅप्टर फक्त पर्सेंटेज पुरतं मर्यादित नाहीये. गुणोत्तर आणि प्रमाण चॅप्टर फक्त गुणोत्तर आणि प्रमाण पुरतं मर्यादित नाहीये, किंवा नफा आणि तोटा फक्त नफा आणि तोटा पुरतं मर्यादित नाहीये. हे सगळे चॅप्टर इंटररिलेटेड आहेत, आंतरसंबंध आहे त्यांचा. आणि संपूर्ण स्टडी ज्यावेळेस होते एखाद्या विद्यार्थ्याची त्यावेळेस समजतं की सगळ्या नॉलेजचा उपयोग करून त्याचं ऍप्लिकेशन करून क्वेश्चन मिनिमम टाइम पिरियड मध्ये कसं सॉल्व्ह करता येते. ओके, आणि ते कॅल्क्युलेशन स्किलच्या संदर्भात एक लेक्चर सांगितलं होतं मी. 3 ते 4 तासाचं लेक्चर होईल, म्हणून ते लवकरच अवेलेबल होईल तुम्हाला. चला, वनसेवा पूर्व परीक्षा 2017 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय? जेव्हा एखादी वस्तू 18,700 ला विकली जाते, विकल्यामुळे मालकास 15% नुकसान होतं. किती रुपयाला? 18,700 रुपयाला विकल्यामुळे 15% नुकसान होतं. तर 15% फायदा होण्यासाठी ती वस्तू किती रुपयांना विकली पाहिजे? एका सिंगल स्टेप मध्ये आन्सर येतं.
ज्यावेळेस 15% नुकसान होतं, ज्यावेळेस काय होतं 15% नुकसान होतं, 15% नुकसान होतं. खरेदी किंमत किती असते बाळा? 100% असते. किती असते? 100%. 15% नुकसान झाले याचा अर्थ विक्री किंमत किती टक्के होती? विक्री किंमत होती 100 वजा 15. दॅट इज आपण नेहमी काय लिहितो? हे 85%. 85% विकलेली आहे. त्याच्यानंतर 15% फायदा होण्यासाठी, 15% फायदा झालेला आहे, 15% फायदा व्हावा याच्यासाठी ती वस्तू कितीला विकली जावी? त्यावेळेस विक्री किंमत किती असायला पाहिजे? त्याची विक्री किंमत असायला पाहिजे हे खरेदी किंमत अधिक हा नफा बरोबर 115%. तर इक्वेशन कसा फॉर्म होईल? इक्वेशन कसा तयार होईल? इक्वेशन असा तयार होतो की नुकसान झालेली रक्कम माहिती आहे 18,700 रुपये. किती? 18,700 रुपयाला आपण विक्री केली तर किती? हे 15% काय झालं होतं आपल्याला? तोटा. म्हणजेच 85% विक्री किंमत आहे. आणि 15% फायदा होण्यासाठी आपण ते कितीला विकायला पाहिजे? 115%ला विकायला पाहिजे. मग 18,700 बरोबर 85% होतात, तर 115% बरोबर किती होतात? याला सिम्पली सॉल्व्ह करायचं. याला सॉल्व्ह केलं की आपलं एका सेकंदात आन्सर. हे समजण्यासाठी लिहिलेलं आहे, पेपरमध्ये आहे ना याचा उपयोग करतो, हे सगळं माइंडमध्ये घडतं, हे सगळं लिहिण्याची आवश्यकता नसते. या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी गोष्टी लिहून दिलेल्या आहेत. या सिंगल स्टेपमध्ये आहे ना आन्सर निघतं. नुकसान झाले तर 85% किंमत बरोबर 18,700, नफा हवा असेल तर 115% बरोबर किती हे काढायचं होतं. तिरकस गुणाकार करा. या ठिकाणी x गुणिले 85 बरोबर 18,700 गुणिले किती आहे या ठिकाणी? 115. चलो सॉल्व करू. तर 85 नाही, 17 5 85, 17 1 17, 1 राहिला, 17 1 17, किती राहिले? 1100 राहिले. किती भाग या ठिकाणी? 15ला भाग करू आपण. 5 1 5, 5 2 10 आणि 5 3 15, 23चा भाग गेला. 23 5 15 200. तर राहिले काय काय? x बरोबर काय काय राहिले? 1100 इंटू 23. ओके. तर x बरोबर 23 1 23 ला 3, हातच्याले 2, 23 1 23 आणि 2 25, आणि हे 2 शून्य या ठिकाणी ठेवा. हे आलं तुमचं उत्तर 25,300. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 25,300. क्लिअर आहे? हा होता वनसेवा पूर्व 2017ला विचारलेला क्वेश्चन आहे. सर या एक्झामचं प्रिपरेशन आम्ही करत नाही, सपोज करू, ओके ना, या एक्झामचं आम्ही प्रिपरेशन करत नाही, तर या टाईपचं एक्झाम्पल आम्ही प्रिपेअर करायचं किंवा हे सॉल्व्ह कसं करायचं वगैरे हे सगळे मेथड किंवा याची स्टडी करणं कशासाठी आवश्यक आहे? कशासाठी आवश्यक आहे? याच्यासाठी आवश्यक आहे. क्वेश्चन काय दिलंय? जेव्हा एक जागा कितीला विकली जाते? 18,700ला विकली, तेव्हा त्या मालकाचे 15% नुकसान झाले. ती जागा किती रुपयांना विकली असती तर 15% नफा झाला असता? सेम क्वेश्चन आहे, सेम नंबर्स आहेत. फक्त थोडंसं एक्झाम्पल मध्ये आहे ना, या ठिकाणी काय दिलं होतं आपल्याला? या ठिकाणी म्हणलं होतं एक वस्तू म्हणलं होतं, आणि या ठिकाणी काय म्हणलं? एक जागा म्हणले. नंबर्स तर तेच आहेत. 18,700ला विकल्याच्या नंतर 15% नुकसान होतं. 15% नफा होण्यासाठी कितीला विकायला पाहिजे? आन्सर काय असेल? 25,300. ऑप्शन सुद्धा चेंज केलेत. हे ऑप्शन बघा, मागच्या क्वेश्चन मधले ऑप्शन बघा, येतं लक्षात. आणि कोणत्या पेपरमध्ये विचारलं गेलं हे पण तर महत्वाचं आहे. मग जे विद्यार्थी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021चं प्रिपरेशन करतात, 2000 माझ्या मते 4 सप्टेंबरच्या आधी हा पेपर झाला होता. लॉकडाऊन म्हणजे ना ओपन झाल्याच्या नंतर, अनलॉक झाल्याच्या नंतर राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 मधला क्वेश्चन आहे. क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता, हेच तर उत्तर आहे ना. बट आता याला बघायची आवश्यकता नाही, इथं तुम्हाला आहे ना तुमच्या पद्धतीने ना क्वेश्चनचा आन्सर काढायचा आहे. ओके, चलो 24 मुद्दा म्हणून ऍड केला होता. क्वेश्चन सॉल्व्ह करायची तर गरज नाही आपल्याला. ओके, महत्व लक्षात येते. मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, अनालिसिस करतोय, म्हणजे नेमकं काय करतोय. पेपर आपल्याला आहे ना समजून घ्यायचंय की कसे PYQ आतापर्यंत विचारले गेलेले आहेत, आणि हे जर एकदा पॅटर्न समजला तर आहे ना क्वेश्चन कोणत्या पद्धतीचे येऊ शकतात, आपलं प्रिपरेशन कोणत्या लेवलपर्यंत असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी माइंडमध्ये क्लिअर होत असतात. मी प्रत्येक शब्द जे काही तुम्हाला सांगतोय, जे काही तुमच्यापर्यंत डिलिव्हर होतंय ते सगळं डोक्यात ठेवा. हे खूप म्हणजे खूप अति महत्वाचं आहे. आणि थोडंसं आहे ना जास्त सिरियस होऊ नका, एकदम मस्तीमध्ये चिल आउट करताय ना अभ्यास करा, थोडंसं एन्जॉय करायला. ओके, चला क्वेश्चन नंबर 25 काय दिलंय? 10% नफा घेऊन एक पुस्तक 27.50ला विकले. दशांश अपूर्णांकवाली संख्या दिली, जास्त काय त्याच्यामध्ये नाही, कॉन्सेप्ट तीच असेल. 10% नफा घेऊन एक पुस्तक 27.50ला विकले. जर ते पुस्तक 25.75 ₹25.75 ला विकले तर किती टक्के नफा किंवा तोटा झाला असता?
₹27.50 जर पुस्तक विकलं तर नफा होतो किती टक्के? 10%. आणि तेच पुस्तक जर ₹25.75 विकले, 25.75 विकले तर किती टक्के नफा होतो का तोटा होतो ते विचारलेलं आहे. लिपिक टंकलेखक 2015ला विचारलेला क्वेश्चन आहे. ओके, चलो क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. तर 27.50. आता बघा या ठिकाणी महत्वाची सांगायची गोष्ट एकच आहे. 27.50 विकल्याच्या नंतर किती टक्के नफा होतोय? 10% नफा होतो. तर विक्री किंमत ही जी आहे किती आहे? 110%. किती आहे? 110%. तर आपल्याला काय विचारलं? आपल्याला किंमत दिली आहे दुसरी. जर तेच पुस्तक 25.75 आपण विकलं तर किती टक्के विक्री किंमत आहे हे जर समजलं तर नफा होतो का तोटा होतो ते समजतं. जर x ची व्हॅल्यू 100 पेक्षा कमी आली तर तोटा होतो, x ची व्हॅल्यू 100 पेक्षा जास्त आली तर नफा होतो. आपण याला सॉल्व्ह करू. याला सॉल्व्ह करत असताना आता विद्यार्थी काय म्हणतील, सर पूर्णांक होते म्हणजे पॉईंट नव्हते त्यावेळेस सोपं होतं आमच्यासाठी. पॉईंट ज्यावेळेस नव्हते त्यावेळेस कसं होतं? सोपं होतं. हे 27.50 गुणिले x बरोबर 25.75 गुणिले 110 झाले लिहून. सर ज्यावेळेस दशांश नव्हतं त्यावेळेस आहे ना सरळ सरळ आम्ही भागाकार करायचो. आता दशांश आल्याच्या नंतर आहे ना सगळ्यात मोठी अडचण या अपूर्णांकाचीच होते. तर या ठिकाणी आपण काय करायचं आहे, हे 25.75 आहे गुणिले 110 आहे भागिले किती आहे? 27.50 आहे. ज्यावेळेस अंश आणि छेदामध्ये दशांश अपूर्णांक असतो आणि दशांशाच्या नंतरचे अंक समान असतात त्यावेळेस दशांश नाहीच असं सपोज करायचं. जसं की एक एक्झाम्पल लक्षात घ्या, या ठिकाणी मी सांगतो. ओके, एक सेकंद लागेल फक्त समजावून सांगण्यासाठी. 36ला तुम्ही 12ने जर भाग दिला तर उत्तर किती येतं? 3. जर दशांश अपूर्णांकवाली संख्या मी लिहिलं 3.6ला जर मी 12ने भाग दिला, कितीने? 12ने भाग दिलं तर मात्र या ठिकाणी सर दशांश सारखा नाहीये. सारखा करा. सारखा कसा होतो? तर 3.6 भागिले 12.0. हा सर आता दशांश सारखा दिसतोय. अंशामध्ये पण एकच अंक आहे, छेदामध्ये पण एकच अंक नव्हता तो आपण लिहून घेतलाय. आता याचा विचारच करू नका. कशाचा? पॉईंटचा विचारच करू नका. सरळ 36 भागिले 120 करायचं आहे. तर 12 12 12 36. उत्तर किती आलं? उत्तर आलं 3/10. याला लिहितो आपण 0.3. हे उत्तर आहे. ओके, आणि जर ऑलरेडी असं दिलेलं असतं 3.6 भागिले 1.2 भागाकार करा. सर दशांश सारखा आहे, दशांश सारखा करून घ्यायची आवश्यकताच नाहीये. 12 12 12 36. याचं उत्तर किती आहे? 3 आहे. याचं उत्तर किती आहे? 3 आहे. समजतंय का मी काय सांगितलंय समजावून? मग आपल्या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये चलो काढून टाकू याला. समजलंय? दशांशाच्या नंतर दोन अंक आहेत, इथं पण दशांशाच्या नंतर 2 अंक आहेत, तर यांचा विचार करायची आवश्यकता नाही. म्हणजे मग हे कसं झालं? हे असं झालं, x बरोबर 2575 गुणिले 110 भागिले 2750. क्लिअर आहे? भाग देऊ आपण. ओके, कितीचा भाग द्यायचा? 25ने भाग देऊ. 25 1 25, 7ला भाग जात नाही. 25 0 0 25 3 75. ओके, 25 1 25 2 राहिले. 25 1 25 110 राहिलं. ओके, तर हे 110 आणि हे 110 कॅन्सल झाले. अल्टिमेटली राहिलं काय? x बरोबर 103. x बरोबर 103. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं? या x ची किंमत जर 100 पेक्षा जास्त आली तर नफा झालाय, 100 पेक्षा कमी आली तर तोटा झालाय. तर काय झालंय? नफा झालेला आहे. किती टक्के? खरेदी किंमत 100% असते, हे 103% आलंय. तर नफा किती झाला? 3%. तर 3% नफा झालेला आहे. हे लिपिक टंकलेखक 2015च्या प्रश्नाचं उत्तर. दशांश अपूर्णांकाच्या आल्याच्या नंतर बिलकुल आहे ना अंगाला शहारे येऊ द्यायचं नाही, घाबरायचं नाही. त्या ठिकाणी कॉन्सेप्ट लक्षात आहे तर इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होईल. कॉन्सेप्ट नाही तर होणार नाही. ओके, चलो प्रिपरेशन करावं लागेल तुम्हाला, व्यवस्थित आहे ना अध्ययन करावं लागेल. गणेशने 15% नफा घेऊन एक कार साहिलला विकली. साहिलने 5% तोटा सहन करून ती कार अंकुशला 43,700 रुपयाला विकली. तर गणेशने ती कार किती रुपयांना खरेदी केली असेल असं विचारलंय. हा आहे क्वेश्चन लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2018ला विचारलेला क्वेश्चन. व्यवहार समजून घ्या. गणेशने 15% नफा घेऊन एक कार साहिलला विकली. साहिलने 5% तोटा सहन करून ती कार अंकुशला विकली. त्यावेळेस 43,700ला विकली. तर गणेशने ती कार किती रुपयांना खरेदी केली होती?
गणेशनं खरेदी केलं अमुक रुपयांना, ओके, आणि 15% नफा कमवत त्यानं कुणाला विकलं? साहिलला. साहिलनं 5% तोटा सहन केला, गाडी वापरली होती ना, 5% तोटा सहन करून ती कार विकली कुणाला? अंकुशला. त्यावेळेस गाडीची किंमत किती आहे? 43,700. तर गणेशने ती कार किती रुपयांना खरेदी केली होती असं विचारलेलं आहे. तर क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे ना, वेगवेगळे मेथड असू शकतात. ओके, 2 मेथड तर आहे ना कन्फर्म आहे त्या ठिकाणी, दोन्ही मेथड मी सांगेन या ठिकाणी. काय मेथड आहे? चलो, गणेशने खरेदी केली असेल किती रुपयाला? गणेशने खरेदी केली असेल 100 रुपयाला. ओके, असं करण्यापेक्षा आपण काय करू? 43,700 ला आहे ना, सध्या आहे ना साहिल आणि अंकुशचा विचार करा. साहिलने 5% तोटा सहन करून ती गाडी कितीला विकली? अंकुशला 43,700 रुपयाला. 5% तोटा झाले, याचा अर्थ साहिलची जी खरेदी किंमत होती, साहिलनं जेवढ्या रुपयाला विकत आणलं होतं त्याच्यामध्ये किती टक्के तोटा झालाय? 5% तोटा झालाय. मग 43,700 रुपये, 43,700 रुपये, 700 रुपये हे किती टक्के आहेत? 95% आहेत. किती टक्के आहेत? 95%. साहिलसाठी गाडीची विक्री किंमत 95% आहे. गाडीची खरेदी किंमत किती होती? गाडीची खरेदी किंमत 100% राहिली असेल. 5% तोटा सहन केलाय ना, तर आपल्याला हेच काढायचं या ठिकाणी, एक्स बरोबर. तर एक्स बरोबर व्हॅल्यू काढत असताना, एक्स बरोबर किंमत काढत असताना या ठिकाणी एक्स गुणिले 95 बरोबर हे 43,700 गुणिले काय करा? हे 100. ओके, चलो सॉल्व करू. 19 5 95, तर 19 दोन्ही 38 झाले, राहिले किती? 38 5 राहिले, 19 त्रिक 57. ओके, 2300 राहिले, 5 ने भाग देऊ, 5 1 5, 5 दोन्ही 10, 20 राहिले. हे 2300 गुणिले 20. ओके, 23 दोन्ही 46 आणि हे 3 0 आले. तर साहिलने अंकुशला गाडी विकली 43,700 रुपयाला, तेव्हा त्याला 5% तोटा झाला, म्हणून आपण विक्री किंमत घेतली 95%. साहिलसाठीची विक्री किंमत, साहिलची विक्री किंमत जी होती, विकलेली होती 43,700 ला, ते 95% होते. साहिलने खरेदी केलं होतं 100%, तर साहिलने खरेदी केलं कितीला? 46,000 रुपयांना. किती रुपयाला? 46,000 रुपयांना. तर हे साहिलनं खरेदी केलं. ही विक्री किंमत जी आहे, ही विक्री किंमत आहे कोणासाठीची? गणेशची. गणेशनं अमुक एका किमतीला आहे ना गाडी खरेदी केली होती आणि 15% नफा घेऊन त्यानं ते कुणाला विकलं होतं? साहिलला विकलं होतं. आता गणेशसाठी ही किंमत 115% आहे, कारण आहे ना 46,000 विकल्यामुळं गणेशला काय झालंय? फायदा झालाय. किती टक्के फायदा झालाय? 15%. म्हणून ती विक्री किंमत किती होते? ती विक्री किंमत किती होते या ठिकाणी? 115%. तर 46,000 रुपये, 46,000 रुपये म्हणजेच 115% विक्री किंमत आहे गणेशसाठी. आणि गणेशनं खरेदी कितीला केलं होतं? खरेदी किंमत नेहमी 100% असते. हेच तर काढायचं आहे आपल्याला या ठिकाणी. तर कसं काढणार? ओके, चलो असं काढणार. एक्स गुणिले 115 बरोबर हे 46,000 गुणिले 100 बरोबर आहे. तर चला, 100चं चौपट 400 होतं, 15चं चौपट 60 होतं. तर 115ची चौपट 460 होते का? हो सर, होते. ओके, तर हे झालं 400 गुणिले 100 किती आलं? 40,000. या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू किती आली? 40,000. तर गणेशनं खरेदी कितीला केलं होतं? गणेशने ती गाडी कार किती रुपयांना खरेदी केली असेल? 40,000 रुपयांना खरेदी केली असेल. नाही, निश्चितपणे खरेदी केलेलीच आहे 40,000. ओके, लक्षात आले. गणेशनं खरेदी केलं 40,000ला, गणेशनं 15% नफा कमवत विकलं किती? 46,000ला. तर साहिलने खरेदी केलं 46,000ला आणि साहिलने 5% तोटा सहन करत विकलं 43,700 रुपयांना. आपल्याला हा क्वेश्चन या पद्धतीने विचारलेला होता. ओके, एक ही मेथड आहे, या मेथडने आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलं. दुसरं, ओके एक मिनिट, क्वेश्चन नाही, आपल्याला काय करावं लागेल? हां, चलो या ठिकाणी बघू दुसऱ्या मेथडने आहे ना क्वेश्चन कसं सॉल्व्ह होतं. सर मेथडची आवश्यकता काय? सगळे मेथड माहिती पाहिजेत आपल्याला. पेपरमध्ये आपण कोणतं यूज करणार आहोत हे त्या वेळेस ठरेल. ओके, चलो. तर आपल्याला काय विचारलं होतं? गणेशने खरेदी केलं होतं कितीला? 100 रुपयाला. नफा कमवला त्याने. ओके, ही खरेदी किंमत. ओके, तर गणेशची जी विक्री किंमत आहे ती साहिलची खरेदी किंमत आहे. तर यानं 15% नफा कमवला म्हणजे 115 रुपयाला गाडी विकली. 115 रुपयाला गाडी विकली कुणाला? साहिलची. ही साहिलची खरेदी किंमत आहे. ओके, आणि त्याच्यानंतर 115 रुपयावरती आहे ना किती टक्के तोटा सहन केलाय? साहिलने 5% तोटा.
तर 11.5 11.5चं 5% काढून घेतो मी बघा. ओके, 115चं 5% काढत असताना 10% बनतं किती 11.5. तर 5% किती बनेल त्याचा हाफ करा. बे क बे, बे पंचे 10, राहिला 1, बे सत्ते 14, राहिलं 1 दशांश दिला, पण सॉरी या ठिकाणी पॉईंट तर द्यावाच लागेल. तर दशांश दिला 10 झाले, बे पंचे 10, 5.75. तर 115 रुपयावरती 5.75, 115 रुपयावरती 5.75 वजा बाकी करा. 115 मधून 5.75 कडे 10 मधून 5 गेले, 5 राहिले, हातच्याला 1, 10 मधून या ठिकाणी 8 गेले, 2 राहिले, हातच्याला 1, 15 मधून 6 गेले, 9 राहिले, हातच्याला 1, 1 मध्ये गेला 0, 1, 109.25. किती 109.25. तर कोण होता, एक मिनिट नाव विसरलं आपल्याला, अंकुश. ओके, तर साहिलने विकलं किती रुपयाला 109.25 रुपयांना ती गाडी विकली. बट ही खरेदी किंमत आहे, ही खरेदी किंमत कोणाची, अंकुशची. कोणाची, अंकुश. ओके, अंकुशने विकले. तर 109.25% किती 109.25% ही खरेदी किंमत आहे कोणाची, अंकुशची. आणि अंकुशची खरेदी किती आहे 43,700 रुपये. तर सॉल्व करू. 43,700 रुपये दिसते सगळ्यांना. 43,700 हे किती टक्के 109.25% आहे. 109.25%. आपल्याला किती काढायचं आहे 100%. आपल्याला किती काढायचं आहे 100%. चलो कसं सॉल्व होईल क्वेश्चन बघा. x गुणिले 109.25 बरोबर या ठिकाणी 43,700 गुणिले 100. सॉल्व करू. x बरोबर किंमत 43,700 गुणिले 100 भागिले किती आहे 109.25. दशांश सारखा करून घेण्यासाठी, दशांश काय करून घ्यायसाठी सारखा करून घेण्यासाठी अंशामध्ये पण पॉईंटच्या नंतर 2 शून्य. सर मग 2 शून्य इथं वाढवायची की इथं कुठेही वाढवा, काही फरक पडणार नाही. या ठिकाणी काय केलं 0.00 घेतलं. आता दशांश नाही आहे सपोज करा. आता काय दशांशाचा विचार करायचा नाही. आपण काय करू 25 ने भाग देऊ. या ठिकाणी 25 चोक 100 राहिले किती 9, 25 त्रिक 75. ओके, 75 85, 85 95 राहतात किती या ठिकाणी 75, 85 85 18 राहतात. सॉरी 18 17 राहतील, 17 राहतात. ओके, तर कितीचा भाग जाईल 25 सत्ते हा भाग गेला बरोबर आहे. मग इकडं 25 ने याला भाग घालू. 25 चोक 100 हे राहिले 400. हे सगळंच कट करतो. 400 राहिलेत. 437 1 437 437 1 437 400 गुणिले 100 एवढं राहिले. x बरोबर 400 गुणिले 100 राहिलं होतं. किती होतं x बरोबर 40,000. 40,000 राईट. दिस इज द फायनल आन्सर. असं पण क्वेश्चन सॉल्व्ह होतो. आणखीन एक मेथड आहे क्वेश्चन सॉल्व्ह करायची. कोणती मी सांगितलं होतं तुम्हाला. चलो क्वेश्चन सोल्युशन आहे ना अगोदर काढलेला आता आपण. ओके हा आहे. चला चला आपल्याला काय सांगितलं कारची किंमत आहे. कार ही आधी विकली 15% नफ्याने. म्हणजेच किती झाली विक्री किंमत 115%. 115% म्हणजे किती असतं x 115% म्हणजे 115 भागिले 100. त्याच्यानंतर ती गाडी विकली कितीला 5% तोट्याने म्हणजे 95 भागिले 100. मग ती गाडी विकली कितीला गेली 43,700 रुपयांना. तर x ची व्हॅल्यू काढायची आहे. तर x बरोबर छेदातल्या सर्व संख्या अंशात जातील. 43,700 गुणिले 100 गुणिले 100 आणि बाकी संख्या कुठे जातील भागाकारामध्ये 115 गुणिले 95. कसा भाग देणार कसाही भाग द्या. ओके, काही फरक पडणार नाही. तर काय करू अगोदर सगळ्यात 19 5 95 19 दोन्ही 38 राहिले 5 19 त्रिक 57. ओके, हे पण कट करू. हे 2300 राहिलं. ओके चलो तर
23 एक्क 23, 23 पाचा 15 दर्शे, हे 100 राहिलं. 5 एक्क 5, 5 दोन्ही 10, 5 एक्क 5, 5 दोन्ही 10. राहिलं काय काय सांगू मी, 100 राहिला गुणिले 20 राहिलं गुणिले 20 राहिलं. 100 गुणिले 2 दोन्ही 4, 400. सो द फायनल आन्सर इज 40,000 रुपीज. मेथड्स लक्षात येत आहेत. या ठिकाणी क्वेश्चनला कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे हे आपण शिकतोय. ओके, कोणत्याही एका मेथडचा यूज करा. पर्सेंटेजवर आहे ना पकड जर मजबूत असेल तुमची, कशी पकड जर मजबूत असेल, अभ्यासात कॉन्फिडन्स असेल, तर कोणताही क्वेश्चन आहे ना चॅलेंजिंग असणार नाही. वेगवेगळ्या पद्धतीने आहे ना त्याला सॉल्व्ह करता येईल. सगळ्या मेथडसाठी आहे ना एफर्ट तुमचे कसे असतील, सेम असतील. एफर्ट्स कसे असतील, सेम असतील या क्वेश्चनसाठी. हा क्वेश्चन पर्सेंटेज मेथडनी सॉल्व्ह करा, रेशियो अँड प्रपोर्शन मेथडनी सॉल्व्ह करा, किंवा सांगितलेली तिसरी जी पद्धत होती त्या मेथडनं सॉल्व्ह करा. क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होईल. चलो, झालं. एक रुपये 3,500 किमतीची वस्तू, किती, 1 रुपये 3,500 किमतीची वस्तू 10% सूट देऊन विकण्यात आली आणि किमतीवर परत डबल डिस्काउंट दिली. किमतीवर परत मंदीमुळे काय केलंय, 5% सूट दिली. तर त्या वस्तूची विक्री किंमत किती असं विचारलंय. 3,500 ची वस्तू आहे. कितीची वस्तू आहे, 3,500 ची वस्तू आहे. 3,500 च्या वस्तूवरती सूट दिली किती, 10%. सूट किती दिली, 10%. याचं 10% असतं 350. वजा बाकी करा, 0 0, 10 मधून 5 गेले 5 राहिले, हात चाला 1, 5 मधून 4 गेले 1 राहिला, 3150. किती आलं, 3150. पण नंतर काय आलं, मंदी आली. ओके, मार्केट डाऊन झालं. मंदीमुळे ना परत काय केलंय, 5% सूट दिलेलं आहे. किती, 5% सूट. 5% किती होतं, 10% काढलं तर 315 होतात. 10% काढलं तर किती होतात, 315 रुपये होतात. 5% 315चा हाफ. 315चा हाफ किती होतं, 150, 157.5. कसं होतं बाळा, पर्सेंटेजमध्ये जाऊन बघायचं आहे. कुठल्याही संख्येचं 10%, 5% कसं काढायचं, हे 157.5 रुपये. समजावून सांगू मी. चलो, या संख्येचं 10%, या संख्येचं 10% किती होतं, 315. 315चा हाफ करायचा आहे. दोन्ही भाग घाला जर म्हणलं तर यांना क्रिया करत बसाल. दोन्ही भागणे म्हणजे हाफ घेणे आहे. तर 300चा हाफ घ्या, 150. 300चा हाफ घ्या, 150. राहिला आणखीन 15चं. 15चा हाफ किती आहे, 7.5 रुपये. 15चा हाफ किती, अर्ध, 7.5. 157.5 येतं. तेच 157.5 आपण काय करतोय, मायनस करतोय. 157.5. दशांशाच्या खाली दशांश ठेवायचा आणि वजा करायचं. 10 मधून 5 गेले 5 राहिले, हात चाला 1. 10 मधून 8 गेले 2 राहिले, हात चाला 1. 15 मधून 6 गेले 9 राहिले, हात चाला 1. 11 मधून 2 गेले 9 राहिले, हात चाला 1. 3 मधून 1 गेला 2. 2992 पॉईंटच्या खाली पॉईंट, 2992.5. 2992.5 ऑप्शन नंबर सेकंड हे काय आहे, या क्वेश्चनचा आन्सर आहे. आणि हा क्वेश्चन एवढा इझी लेवलचा. विक्री किंमत काय असेल, 2,992.5 हे असेल लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2019चे आन्सर या ठिकाणी. येतं लक्षात. आता मला वाटतंय यांची भीती राहिलेली नाहीये बिलकुल. का बरं राहिली नाही, कुठल्या पेपरमध्ये विचारलंय याने फरक पडत नाही सर. हे जर इझी आहे तर हे कायम इझी आहे, मग हे कोणत्याही पेपरमध्ये येईल, आम्ही याला सॉल्व्ह करू शकतो. ओके, चलो. हा कॉन्फिडन्स जर तुमच्यामध्ये बिल्ड करू शकलो असेल मी, ओके, तर आहे ना या ठिकाणी एक काइंड रिक्वेस्ट आहे, प्रत्येकाने व्हिडिओला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे. आणि जेवढं तगडं तुमचं प्रिपरेशन चालू आहे तेवढंच तगडं आहे ना तुमच्या मित्रांचं मैत्रिणींचं व्हायला पाहिजे. यशाच्या शिखरावरती पोहोचायचं आहे, मात्र हात नाही सुटले पाहिजे सोबतच्यांचे, हे लक्षात ठेवा. कमीत कमी एक हात तुमच्या सोबत यायला पाहिजे, त्यावेळेसच यशाचा आनंद आहे. ओके, नाहीतर ना असं करायचं नाही, तुमचं प्रिपरेशन भारी झालंय, बाकी तुम्हाला कुणाला तुम्ही शेअर करत नाहीये, आणि मग तुम्हाला असं वाटेल की मी एकदम यश मिळवल्याच्या नंतर मग त्यावेळेस ना मी किती मोठा झालोय हे ना बघणारे लोक आहे ना माझ्यापेक्षा आहे ना खालच्या पायरीवरती थांबलेले असायला पाहिजेत. नाही, अंतिमतः व्यक्तीला आहे ना यश भेटतं, मात्र ॲक्च्युअलमध्ये ती यश असत नाही, ती वास्तविकता असत नाही. त्यावेळेस व्यक्ती दुःखी असतो जर त्याच्यासोबत कोणी नसेल तर. आपलं चांगलं झालेलं, आपलं भलं झालेलं, आपण केलेले कष्ट या सगळ्यांचं
कुतूहल होण्यासाठी, या सगळ्या गोष्टींचं कौतुक होण्यासाठी आहे ना, आपली माणसं आपल्या आजूबाजूला हवी असतात. गर्वाचं घर असावं शेजारी हे बरोबर आहे, मात्र त्याच्यामुळे आपण खुश कधीच राहत नाही हे लक्षात ठेवा. आपल्या मित्रांची, आप्तेष्टांची घरं आपल्या जवळ असायला पाहिजेत. म्हणजेच आहे ना, एका कॉलनीमध्ये आहे ना सगळेजण रो हाऊसेस घेऊन राहायचं नाही. याचा अर्थ काय होतो, आपण लोकांच्या मनाच्या जवळ राहायला पाहिजे. आपण जर आहे ना थोडंसं हंबल, थोडंसं काइंड, थोडंसं प्रेमळ आपला स्वभाव ठेवला, आपण मदत करण्याची भावना ठेवली, तर नेहमी लोक तुमच्यासोबत आहे ना जुडलेले असतात आणि अंतिमतः त्याच वेळेस तुम्ही ना खऱ्या अर्थाने ना खुश असता, आनंदी, जो चेहऱ्यावरती आनंद म्हणतो. ओके, मी किती आनंदी असतोय ना, रोज कमीत कमी ना एक मदत केल्याशिवाय मी घरी येत नाही हे लक्षात ठेवा. कमीत कमी एक मदत. म्हणजे नाही, या गोष्टीचा आहे ना गर्व नाहीये किंवा ही गोष्ट आहे ना खूप मोठी नाहीये किंवा शोधत फिरत नाही आपण जर चांगले असेल ना तर लोक आपल्यापर्यंत येतात, अपेक्षा ठेवतात आपल्याकडून. ओके, त्या गोष्टी मी काय म्हणतोय ना, या गोष्टीचा अर्थ थोडासा लक्षात घ्या. तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षा 2021 मधला क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय दिले, एका वस्तूची छापील किंमत 4,000 रुपये असून त्यावर 10% सूट दिली, त्यानंतर किमतीवर परत मंदीमुळे 5%. सेम टाईपचा क्वेश्चन घेतलेला आहे. क्वेश्चन कसा सॉल्व्ह होईल, क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होईल. 4,000 रुपये असून त्यावर 10%, छापील किंमत किती आहे, 4,000 रुपये. सूट कशावरती दिली जाते, याच्यावरतीच. ओके, 10% सूट दिली तर 400 रुपये 10% होतं. याचं ज्यांचं पर्सेंटेज क्लिअर आहे त्यांना आहे ना एकदम इझी जाईल. वस्तूची किंमत झाली 3600 रुपये, विक्री किंमत झाली 3600 रुपये. परत किमतीवर आहे ना परत मंदी आली, मंदीमुळे परत काय दिलं, 5% सूट दिलं. 5% सूट म्हणजे किती, 3,360 रुपये नाही, 360चा हाफ. ओके, 180 रुपये सूट दिली. ओके, 0 0 10 म्हणून 8 गेले, 2 राहिले, हातच्याला 1, 6 म्हणून 2 गेले, 4, 3420 रुपये, 3,420 रुपये, 3,420 रुपये. ऑप्शन नंबर फर्स्ट या क्वेश्चनचं काय आन्सर आहे. एकदम म्हणजे एकदम इझी क्वेश्चन होता. क्वेश्चन किती डिटेलमध्ये आहे ना, किती मोठा लिहिलंय बघा. ओके, आपल्याला समजावून सांगता सांगता 4 ओळी गेले, आपले 4 स्टेप सुद्धा गेले. 2 स्टेपमध्ये आन्सर काढले आपण. किती, 2 स्टेपमध्ये. ओके, किंवा आणखीन कसं सॉल्व्ह करू, असं सॉल्व्ह करायचं का, नाही, कसं सॉल्व्ह करू शकतो. 10% सूट दिली, चलो या ठिकाणी घेतो मी 10%. एखाद्या वस्तूवरती 10% सूट दिली तर त्याची किंमत किती राहते, 90% राहते. तर 4,000 चे 90%, 4,000 चे 90% चे 5%. ओके, तर हे 1 2 3 1 2 3. ओके, आणि हा 0 या 0 सोबत. ओके, 9 5 45 आणि इकडे काय राहिले फक्त 4. 4 5 20 ला 0, हातच्याला 2, 4 4 16 17 18, 180 रुपये. सॉरी 95% घ्यायला पाहिजे होतं. सॉरी माय मिस्टेक. किती, 95 घ्यायला पाहिजे होतं. 1 मिनिट सगळंच रब करतो मी. 4,000 चे किती, 10% सूट दिलं म्हणजे 90% किंमत आहे, आणि त्याच्यावरती परत 5% सूट दिलं म्हणजे 95% किंमत आहे. ओके, तर हा 0 या 0 सोबत गेला. हे 3 0 जे आहेत या 3 0 सोबत गेले. राहिलं काय, 9 चौक 36 गुणिले 95 राहिले या ठिकाणी. तर काय करू आपण, गुणाकार करू. 9 5 45 ला 5, 9 5 45 ला 5, हातच्याले 4, 9 9 81 4 85. ओके, गुणिले हा 4 राहिले, 4 ने गुणून घेऊ. 4 5 20 ला 0, हातच्याला 2, 4 5 20 ला 4 5 20 2 22 ला 2, हातच्याला 2, 4 8 32 33 34, 3,420. आन्सर किती येते, 3,420. स्टील आन्सर तेच आहे. आले लक्षात या ठिकाणी. ओके, हेच मेथड जे मगाच्या क्वेश्चन मध्ये आपण बघितलं होतं. कुठला, हा क्वेश्चन बघितला होता. ओके, या क्वेश्चन मध्ये जिथं आपण सॉल्व्ह केलं होतं सेम मेथड. ओके, चलो, तर क्वेश्चन नंबर 28 या ठिकाणी झालेला आहे. प्रश्न क्रमांक 29 तुमच्या स्क्रीनवरती आहे. क्वेश्चन व्यवस्थित वाचून घ्या, त्याचा अर्थ लक्षात घ्या, मग आपल्याला काय करायचं आहे नेमकं ते समजेल. तांत्रिक सहाय्यक मुख्य परीक्षा 2021 मधला क्वेश्चन आहे. ओके, चलो, काय क्वेश्चन दिले. एका दुकानदाराने वस्तूची किंमत -15% ने वाढवून लिहिल्या आणि त्या किमतीवर -5% सूट दिली, तर त्याला शेकडा नफा किती झाला. 9%, 9.25%, 9.50%, 9.75%. क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होतो का, होत असेल तर आहे ना जवळपास 30 सेकंद थांबेन मी. क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ऍक्च्युअल मध्ये मुळात कुठलीही वास्तविक किंमत दिलेली नाहीये, फक्त आहे ना
15% वाढवून 5% सूट दिलं तर किती नफा कमवतो एवढं विचारलेलं आहे. काय आन्सर येऊ शकतं या क्वेश्चनचं? ज्यांनी आन्सर काढलेले आहे तर त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये आहे ना उत्तर द्यायचं आहे. आणि आपले जे सध्या जवळपास 1,500 जे रेग्युलर व्ह्यूवर आहेत, सबस्क्रायबर आहेत, जे व्हिडिओ या ठिकाणी रेग्युलरली बघतायत, हे थोडेसे आहे ना लाजाळू स्वरूपाचे आहेत की काय. जसं भारताची अर्थव्यवस्था आहे लाजाळू प्रकारची, पैसे लवकर बाहेर निघत नाहीत लोकांकडून, तसंच आपले विद्यार्थी सुद्धा आहे ना थोडंसं लाजाळू स्वरूपाचे आहेत. किंवा आहे ना काय म्हणू शकतो, लोक कॅमेरा कॉन्शियस असतात ना. जसं काही जणांना फोटो काढत असताना चेहरा कसा बनवायचा हे लक्षात येत नाही, किंवा एखादी मुलगी अचानक बोलायला येईल की कसं बोलायचं हे समजत नाही, तो लाजतो. त्याला काय म्हणतात, त्याला कॉन्शियसनेस म्हणतात. तर तसं आपले कमेंट कॉन्शियस आहेत का म्हणतो मी विद्यार्थी. विद्यार्थ्यांना किती वेळा सांगितलं की तुमचं जे काही उत्तर येतं ते कमेंट सेक्शन मध्ये सांगत चला, बट नाही. सांगितलेल्या गोष्टी आहे ना त्यांचं पालन करत चला. ओके, भलं होईल. एका दुकानदाराने वस्तूची किंमत 15% वाढवली. वस्तूची किंमत काहीतरी राहिली असेल. वस्तूची किंमत 100 रुपये होती, त्यानं किती टक्के वाढवलं? 15% ने 15% काय केलं, वाढवलं, प्लस केलं, तर वस्तूची किंमत झाली 115. ओके, परत त्यानं काय केलं, या ठिकाणी शेकडा वाढवून लिहिल्या, MRP वाढवून लिहिली त्यांनी, 115 रुपये लिहिली, त्याच्यावर शेकडा 5 सूट दिली. किती? 5% सूट दिली. 5% सूट मायनस करायची असते छापील किमतीवरून. तर 11.5चं 5.75 असं काढलं होतं मगाशी आपण. ओके, याचं 5% काढायचं आहे. 115चं 10% असतं 11.5. ओके, तर किती येतं आपण या ठिकाणी मायनस करावं लागेल. याचं 5% येतं 5.75. तर हे 115 मधून मायनस करू आपण. 115 मधून मायनस करू. चलो, मगाच्या क्वेश्चन मध्ये असं केलं होतं. 10 मधून 5 गेले, 5 राहिले, हात चालेल. 10 मधून 8 गेले, 2 राहिले, हात चालेल. 15 मधून 6 गेले, 9 राहिले, हात चालेल. 1 मधून गेला 0 1. 109.25. वस्तू किती रुपयाची होती? 100 रुपयाची. आता त्याची किंमत किती बनली? 109.25. म्हणजे 9.25 रुपये जास्त कमवले. 100 रुपयाची वस्तू 15 रुपयाने वाढवलं. ओके, 15% वाढवलं, 115 झालं. 115 रुपये जे MRP होतं त्यावरती सूट दिलं 5%, म्हणजे 5.75 रुपये मायनस केले. तर विक्री किंमत किती येते? 109.25. वरचे 9.25 काय? नफा आहे. किती रुपयावरती? 100 रुपयावरती. मग शेकडामध्ये सांगत असताना 9.25 प्रॉफिट पर्सेंटेज हेच काय असेल? आन्सर असेल. ओके, चल, इथंपर्यंत जर कुठलाही डाऊट नसेल, कुठलीही अडचण नसेल तर या ठिकाणी ना काही हरकत नाही. जर डाऊट असेल तर विद्यार्थ्यांनी कमेंट सेक्शनमध्ये विचारायचं आहे. आणि चॅप्टरच्या संदर्भात सुद्धा मी सांगितले, बरेच जेवढ्यांनी ना लाईक केलेलं व्हिडिओला, कालच्या परवाच्या आणि त्याच्या अगोदरच्या जेवढ्यांनी व्हिडिओ बघितलेले त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगायचं कोणत्या चॅप्टरला आपल्याला सुरुवात करायची आहे ते. ओके, चलो. एका कंपनीचा 2 वर्षाचा खर्च व नफा खालील जोड रेखांकनात दिला आहे. जोड रेखांकन म्हणू शकतो किंवा स्तंभालेख म्हणू शकतो. तर 2 वर्षाचा एकूण नफा खर्चाच्या किती टक्के होता? चलो, हे वर्ष दिले 2020 आणि 2021, 2 वर्षाचा. आणि खर्च म्हणजे कोणता भाग आहे? हा भाग आहे, हा खर्च आहे, हा खर्च आहे. आणि हा जो आहे हा काय दिले? नफा दिलाय आपल्याला. ओके, नफा. तर आपल्याला काय विचारले? 2 वर्षाचा एकूण नफा खर्चाच्या किती टक्के होता? ओके, खर्च किती आहे? खर्च बघा या ठिकाणी 100 आहे. 2020 ला 100 आणि 2021 ला 120. खर्च बरोबर 100 अधिक 120 बरोबर किती झालं? 220 झालं. नफा बरोबर, नफा किती आहे? नफा या ठिकाणी बघा हे झाले 40 आणि हे इथे झाले 60. ओके, 40 आणि 60, 40 अधिक 60 बरोबर किती झाले? 100. नफा हा खर्चाच्या किती टक्के असं विचारलंय. तर कसं काढायचं? नफा हा खर्च किती झाले? 220 च्या किती टक्के? ओके, 0 आणि 0 कॅन्सल. या ठिकाणी 22 ने भाग द्यायचा आहे. चला आपण काय करू? 2 पंचे 10 आणि हे 11 ने भाग दिला. ओके, राईट. 500 भागिले 11 आहे. किती आहे? 500 भागिले 11 आहे. चलो भाग देऊ. 11 एका 11, 11 चौक 44, राहिले किती? 6. 11 पाची 55, 55 राहिले किती? 5.
भाग जातने पॉईंट दिला 50 दिले, 11 चौक 44, परत 6 राहील, 6 दिले, 11 5 55. सो 45.4545. दिस इज आवर फायनल आन्सर. दॅट इज पर्याय क्रमांक 4 45.45 हे काय आहे या क्वेश्चनचा आन्सर आहे. आणि हा विचारला होता संयुक्त गट ब मुख्य परीक्षा 2023 ला विचारलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन हार्ड होता की इझी होता हे तुम्ही सांगायचं आहे. आणि डिपेंड करतं कशावरती, तुमचं प्रिपरेशन किती झालंय याच्यावरती. कारण गोष्टी नेहमी आहे ना, म्हणजे खूप अवघड आहे, खूप सोपं आहे, मध्यम स्वरूपाचं आहे, हे कशावरती डिपेंड करतं, हे रिलेटिव्ह कॉन्सेप्ट आहेत, हे तुमच्या प्रिपरेशनवरती नेहमी डिपेंड करतं. याच्याबद्दल काहीच तुम्ही अध्ययन केलेलंच नाही तर हे एकदम चॅलेंजिंग क्वेश्चन बनून असेल ज्यांनी व्यवस्थित अध्ययन केलेलं नसेल. ओके, तर नेहमी सुरुवातीपासून मी सांगितलंय की टॉपिकचा एक क्रम असतो, प्रत्येक चॅप्टरचा एक क्रम असतो. त्या क्रमाने अभ्यास जर झालेला असेल तर तुमच्यासाठी ना अभ्यास ही जी प्रक्रिया आहे, शिकण्याची जी क्रिया आहे ती सोपी बनत असते. तुम्ही जर अगोदर नफा तोटा शिकलात, त्याच्यानंतर मध्येच आहे ना पर्सेंटेज शिकलात, त्याच्यानंतर मध्येच सरळ व्याज चक्रवाढ व्याज, नाही, क्रम बरोबर असेल तर गोष्टी सहज आणि सुलभ होत जातात. ओके, चलो, तर जे काही मी या ठिकाणी सांगतोय त्या गोष्टींवरती ना विश्वास ठेवायचा आणि माझ्यासोबत हातात हात धरून आहे ना पुढे यायचं आहे. यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी माझी 100%. ओके, कमीत कमी या सब्जेक्टसाठी तरी. ओके, चलो, अशाच प्रकारे तुमचं सहकार्य आणि प्रेम असू द्या. तर आज इथेच थांबू या ठिकाणी. स्वस्थ राहा, मस्त राहा आणि अभ्यास करत राहा. पुन्हा एकदा गणेश चतुर्थी आणि गौरीच्या आगमनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.